रडून काही उपयोग नाहीये उमे। मोठा संयम ठेवून मी एकटीच तुझ्याशी बोलते। अजून घरातल्या पुरुषांना सुद्धा काही सांगितले नाहीये, तेव्हा मला मुकाट्याने सारे सांग, नाहीतर नाईलाजाने मला सांगतेस की नाही? आई आई उमा त्याला ओरडू नको। आई गप्प बैस। जिथे लाड तिथे लाड। उमेचे कमी का लाड केले आपण? चांगलेच पांग फेडले तिने। चुकीचे वागलीये ही। माझ्या जागी दुसरी कोणी असती ना तर चांगले थोबाड रंगवले असते। तेव्हा तू गप्प बैस। बोलू मी? अगो बोल बोल काय ते? एक विचारू? राग येणार नाही तुला? काय? अगो 6 महिने झाले तुमच्या लग्नाला, पण गोड बातमी दिली नाहीस अजून। तुझ्या डोळ्यातल्या पाण्याने सगळे काही सांगितले मला। सुभद्रे, ए सुभद्रे, सुभद्रे। हा माणूस काही मला शांतपणाच देत नाही। मी वाट बघते याच्या मरणाची आणि हा दिवसेंदिवस तरुण होत चाललाय। खवीस। आता तुझेच बघ ना, तू इतके छान करतेस मुलांचे, घर सुद्धा सांभाळून घेतेस, नारायणालाही जीव लावतेस, तरी हा आखूड शिंग्या नारायणा तुला जवळ घेत नाही। सुभद्रे, नुसता आवाज ऐकला ना तरी तिडीक जाते डोक्यात। मी याला विष देऊन मारून टाकू का ग? मदत करशील का मला? हो का? नाही म्हणजे विषय संपून जाईल एकदाचा। हा मला सांगत होता नर्मदेला विष दे म्हणून। म्हणावे तुलाच विष देऊ, थांब जरा। हो काकू, काय बोलताय तुम्ही? अगं नुसते बोलले तरी बरे वाटते। त्यांना तर द्रष्टाचे जाऊ दे, पण नारायणाशी मी बोलते, तेवढा अधिकार आहे माझा। सुभद्रे, आले आले। कुणी आले ना तर मी तुला पाठीशी घालणार नाही। कुणी येण्या अगोदर मला काय ते सांग। अगो बोल। हो, मी चोरले दागिने। अगो पण का? काय गरज होती तुला? मी हे सारे माझ्यासाठी नाही तर बाळकृष्णाच्या सांगण्यावरनं केले। बाळकृष्ण? कोण बाळकृष्ण? बाळकृष्ण अभ्यंकर। म्हणजे तो क्रांतिकारक? परचुऱ्यांकडे गोऱ्या साहेबांपासून लपून बसला होता तो? हो,
तुला लग्न करायचे होते ना त्याच्याबरोबर? हो, पण त्याचा इथे काय संबंध? तो माधव खरे या नावाने आमच्याच घरी राहत होता, आचारी म्हणून. काय? बाई माझे, म्हणजे माधव खरे बाळकृष्ण अभ्यंकर होता? हो, बयोला आणि सदाला माहित होते हे. जोगाजोबांनाही ठाऊक होते. आम्ही निघून जाणार होतो इथनं, पण त्यांनी आम्हाला जाऊ नाही दिले. त्यांची इच्छा होती आम्ही इथेच राहावे. खूप आई माझे, परमेश्वरा, अरे काय ऐकते मी हे? परंतु आश्रिताच्या जगण्याला कंटाळून बाळकृष्ण 6 महिन्यापूर्वीच गाव सोडून निघून गेला. आणि हे सारे मला सहन होत नव्हते. अहो ऐका माझे, अहो मी नाही हो जगू शकत तुमच्याशिवाय. मी असे नाही जगू शकत चोरटेपणाने आश्रितासारखी. उमा मी स्वयंपाकी नाहीये. अगं मी तुझ्यासाठी जोग आजोबांसाठी खूप मुरड घातली मनास, पण सारे आयुष्य मी असं नाही काढू शकत. अगं मला माझी क्रांतीची कामे करता येत नाही. माझा निर्णय झालाय, मला इथून निघावे लागेल. अहो ऐका ना, अहो मी पाया पडते तुमच्या. उमा अंत पाहू नकोस माझा. अहो नका ना माझे. उमा मी अधून मधून तुला भेटायला येईन. जोग आजोबा खूप चांगले आहेत, ते तुझी काळजी घेतील. तू इथे सुखरूप राहशील, पण मला इथे थांबता येणार नाही. अहो पण ऐका, मी तुला शेवटचे विचारतो, तू येणार आहेस का माझ्या बरोबर? अहो अहो ज्यांनी आपल्याला एवढे समजून घेतले, आपल्याला इतका आधार दिला, आणि तुम्हीही ते मान्य केलं ना, त्या जोगाजोबांना या वयात एकटं कसं सोडू मी? मग तू राह इथेच, पण मला अडवू नकोस. मी निघतोय. अहो असं करू नका, अहो जाऊ नका ना. अहो ऐका, अहो ऐका मला. अहो दरवाजा उघडा ना, नका ना मला. अहो नका, तिला सोडून जाऊ मला. अहो नका जाऊ, दार उघडा. तो गेल्यानंतर खूप त्रास करून घेतला मी स्वतःला. कासावीस होऊन सारखी आजारी पडू लागले. अरे देवा, आणि तू सांगितलंस की जोगांना हे सारे ठाऊक होते? अगो, काय म्हणायचे तुम्हा लोकांना? आणि तू तर म्हणतेस की तो तुला सोडून निघून गेला म्हणून. मग त्याचा आत्ता इथे काय संबंध? मी अशी सतत आजारी पडू लागले, हे जोगाजोबांना बघवलं नाही. मग एके दिवशी ते बाळकृष्णाला परत घरी घेऊन आले. पाहिलंस का कोण आलंय ते? मोठ्या मिनतवारीने याला शोधून आणले. विनंती केलीये, तू गेल्यापासून उमा आजारी पडतेय. तू थांब इथेच. तू सांग त्याला. तू
तुम्ही बोला, मी आलोच. किती वाट बघितली मी तुमची. जीवगदी कासावीस झालं होतं तुम्हाला बघण्यासाठी. होय, तू सारखी आजारी पडते आहेस असे सांगितले जोगाजोबांनी, म्हणून आलो मी इथे. नाही ना मला सोडून जाणार? नाही उमा, मला इथे राहणे जमणार नाही. का? मी नाही आता तुम्हाला जाऊ देणार. उमा, हट्ट करू नकोस. मी नाही राहू शकत इथे. माझ्या कामासाठी मी काही सावकारांकडून कर्ज घेतले होते. ते कर्ज जर मी फेडले नाही तर ते माझ्या आईच्या घरावर जप्ती आणतील. काहीही करून मला पैसे लागतील. अहो मग आपण जोगाजोबांना सांगूया ना, ते देतील ना पैसे. येताना वाटेत मी विचारले त्यांना, मग पण ते नाही म्हणाले. ते म्हणाले की तू उमेसाठी इथे राहिलास तरच मी पैसे देईन. अहो अहो मग राहा ना, काय अडचण आहे? अहो तुमचंही काम होईल आणि माझ्याही जीवाला शांती मिळेल. नाही उमा, माझी खूप कामे आहेत. तुला जर माझ्याशिवाय राहता येत नसेल तर तुला माझ्या बरोबर यावे लागेल. मी घेऊन जाईन तुला. येशील? तुम्ही काही काळ माझ्यापासून लांब गेल्यावर मला कळले नाही राहू शकत तुमच्याशिवाय. मी येईन तुमच्यासोबत. आपण जाऊया. बयो सदा घेतील जोगाजोबांची काळजी. ठीक आहे, मी एका मावशींना इथे पाठवतो. तू जोगाजोबांशी बोलून त्यांना इथे कामाला ठेवून घे. त्या माझ्या देशकार्याच्या वर्तुळातील आहेत. त्यांच्याबरोबर मी तुझ्याजवळ एक कामाचा निरोप पाठवतो. ते काम आधी तुला करावे लागेल, मग मी तुला नेईन इथून. अरे हो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मावशी आल्या. त्या कामात अगदी उत्कृष्ट होत्या, म्हणून जोग आजोबांनी लगेच त्यांना ठेवून घेतले. मग मावशींनी आणि बाळकृष्णांनी मला सांगितलं की गावातल्या बायकांचे आणि देवीचे दागिने यायचेत म्हणून. वाह, केवढे ते उदात्त कार्य. बोल, पुढे बोल. मी आकडी आल्याचं फक्त नाटक करायचे, म्हणजे सगळे मला सांभाळण्यात गुंततील. मग तेवढ्या वेळात बाळकृष्ण आणि त्याचे काही साथीदार देवीचे तर मावशी घराघरातील दागिने न्यायचे. याला दागिने नेणे नाही म्हणत उमे, याला दरोडा म्हणतात, चोरी म्हणतात याला. माझ्या बाळकृष्णाला चोर म्हणू नका, तो क्रांती. तो शब्द उच्चारण्याची लायकी नाहीये तुमची. लोकांची हाय घेऊन कसली क्रांती करताय? बोल, पुढे बोल. बाळकृष्ण या गावात 6 महिन्यांच्या वर राहत होता. त्याला गावातली घरे कोपऱ्यात कोपरा माहिती होता, म्हणून त्याला हे सारे करणे सोपे गेले. आणि मावशींनीही कोणाला समजणार नाही असेच काम केले. हे सगळे गौरवाने काय सांगतेस तू? देऊ का एक मुस्काटा? आणि त्या मावशींना राधेची माळ कोणत्या हक्काने दिलीस गो तू? योजलेले सर्व काम मावशींनी एकदम व्यवस्थित पार पाडले आणि बाळकृष्णालाही मदत केली, म्हणून मी माळ दिली त्यांना. माता पित्यांना धन्य केलेस हो उमे. पितर तर पुष्पवृष्टीच करत असतील स्वर्गातून. असे हात शिवशिवतात ना माझे तुला झोडपून काढण्यासाठी. माझा संयम सुटण्या अगोदर मला सांग, दागिने कुठेत? कुठे दागिने? सांगते.
उमा, झाले व्यवस्थित काम. आता मी निघतो. 2 दिवसात माझी काही माणसे घेऊन येईन आणि हा सारा दागिन्यांचा ऐवज घेऊन जाईन. ठीक आहे? हो, पण मग मला कधी नेणार? हा सारा दागिन्यांचा ऐवज घेऊन गेल्यावर मी हे ज्यासाठी करतोय ते आधी काम पूर्ण करेन आणि मग योग्य वेळी तुला घेऊन जाईन. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, हे तू कुठे काहीही बोलू नकोस. जर तू कुठे काही बोललीस तर मी तुला आयुष्यात कधीच भेटणार नाही, हे ध्यानी घे. आणि एक गोष्ट लक्षात येतं, उद्याच्या दिवसात जोग आजोबांच्या तिजोरीत जे काही सामान आहे ते इथे आणून लपवून ठेव. समजले? चल माझ्या बरोबर. साऱ्यांच्या समोरच नेऊन उभी करते तुला. चल. नका नका, मी पाया पडते तुमच्या. नका, कोणाला काही बोलू नका ना. आज रात्री सगळे झोपल्यावर बाळकृष्ण येईल. तो सारे दागिने घेऊन जाईल. आम्ही निघून जाऊ इथनं. पुन्हा कधी येणार नाही. पण तुम्ही कोणाला काही बोलू नका. ते सारे सोने देशाच्याच कामी येणार आहे. बाळकृष्णाला त्यातले काही नकोय. म्हणून ही चोरी? हा? आणि जोगांचे काय? त्यांनी तुमचे प्रेम समजून घेतले, उदार मनाने तुम्हाला सांभाळण्याची तयारी दाखवली. अगो, सांभाळले सुद्धा तुम्हाला. त्यांच्याशी सुद्धा कृतज्ञ झालात ना तुम्ही? खरे सांग, खरे सांग मला. खरे सांग, जोगांच्याही तिजोरीतून सारे चोरलेत ना तुम्ही? नाही, ते आता घेणार होतो. हवे तर नाही घेणार, पण आम्हाला जाऊ द्या. जाऊ द्या आम्हाला. तुम्ही सांभाळा जोगाजोबांना. मी अगो काय करू मी तुझे? एवढी कशी आंधळी झाली आहेस तू प्रेमात? बाळकृष्ण म्हणेल ते ब्रह्मवाक्य. अगो तुला तुझा काही सारासार विचार आहे की नाही? तुला ठाऊक तरी आहे का की तू काय केलेस ते? पिढ्यानपिढ्या चालत येतात घराण्यात दागिने. ती आठवणी, किती भावना जुळलेल्या असतात त्या दागिन्यांशी. ठेव असते ती. उमे, अगो गावात कुणाकडे पैसे उतू जात नाहीयेत. हे सोने हाच आधार असतो आणि तोच तुम्ही हिरावून घेतला. अगो चोरी केली आहेस तू, चोरी. आणि देवीच्या दागिन्यांना हात लावण्याचे पाप केले. नाही, या साऱ्याचा निवाडा मी एकटे नाही करू शकत आणि यांना विश्वासात घेतल्याशिवाय ते करणे योग्य सुद्धा नाही. यशोदे, यशोदे, जा आणि आत्ताच्या आत्ता यांना घेऊन ये. काकू, काकू असं करू नका. ऐका माझं, दया करा माझी. यशोदे, तुला सांगितले ना, जा आणि यांना घेऊन ये आता. पण आप्पा मारतील.
तुला कळत नाही का मी तुला काय सांगते ते? जा इथून आणि घेऊन येताना. काकू काकू नका राहू काकू, जाऊ द्या ना आम्हाला, जाऊ द्या ना, नका ना काकू, कोणाला बोल.